दिनांक 9/9/2024 रोजी संध्याकाळी किमान 7 वाजता जामोद येथील जनता शाळेच्या बाजूला रस्ता नसल्याने आणि विविध समस्यांसंदर्भात मागील महिन्यात सरपंच सचिव यांना घेराव घालून ग्रामपंचायतचा कारभार चव्हाट्यावर आणला होता। त्यावेळी सरपंच पुत्र हे ग्रामपंचायतचा कारभार सांभाळतात हे सर्वांना माहीत असून याबाबत तक्रार करण्यास कोणीही पुढे धावत नाही। मागील महिन्यात सरपंच सचिव यांना घेराव घालून प्रत्यक्ष मोकास्थळी पाहणी करीता आणले आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर उघड झाली। त्यावेळी ग्रामपंचायतचा कारभार चव्हाट्यावर आणला गेल्याची बातमी पत्रकार यांनी घेतली होती आणि आज सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाल्याने पावसामुळे लोकांना येण्या-जाण्याकरिता मोठी कसरत करावी लागत होती। नागरिकांनी सरपंच पुत्र समाधान दमधर यांना विचारणी केली। मागील महिन्यात सरपंच सचिव यांनी आश्वासन दिले होते, पण अद्याप रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही, परंतु काम मात्र अपूर्ण आहे। परंतु घटनेच्या दिवशी ट्रॅक्टरद्वारे रस्त्यावर काळी माती आणून रस्त्यावर टाकल्याने नागरिकात चर्चा सुरू होताच गावातील महिला सौ वर्षाताई ताथरकर, समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिला सभा यांनी सरपंच पुत्र समाधान दामदर यांना रस्त्यावर काळी माती आणून रस्त्यावर टाकल्याने रस्त्याची दुरावस्था झाली। याबाबत विचारणा केल्यानंतर लगेच आपल्या जवळीक मित्रमंडळींना घेऊन सरपंच पुत्र घटनेच्या ठिकाणी उपस्थित झाले। ती माहिती गाव माझा न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र ससाणे यांना मिळताच घटनेच्या ठिकाणी उपस्थित होऊन रस्त्याचे व्हिडिओ घेत बातमी संकलन करत असताना सरपंच पुत्र समाधान दमधर यांनी वृत्त संकलन करत असताना दबाव तंत्राचा वापर करून अरेरावीची भाषा वापरत अर्वाच्य भाषेत बातमी संकलन च्या विरोधात केला आणि आंद्रे तो फोन व्हिडिओ डिलीट करण्यास दबाव आणून पत्रकाराचा मोबाईल जबरदस्तीने घेऊन बातमीकरिता घेतलेले व्हिडिओ डिलीट करून बातमी घेण्यास मज्जाव केला। गाव माझा न्यूजकरिता राजेंद्र ससाणे, बुलढाणा।